नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रोटरी ठाणे प्रीमियम आणि रोटरी ठाणे लेक सिटी यांच्या निक्षय मित्र कार्यक्रमाच्या समर्थकांचं कौतुक म्हणून एक संगीत संध्या संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या राष्ट्रीय अभियानाच्या अनुषंगाने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 ने ठाणे टीबी मुक्त शहर बनवण्याच्या मोहिमेत ठाणे महानगरपालिकेला सहकार्य केलेलं आहे. रोटरी क्षयरोगाच्या रुग्णांसाठी निक्षय मित्र बनवण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत भागीदारी केली आहे, ज्यामध्ये 500हून अधिक क्षयरोग रुग्णांना पोषक आहाराचे किट प्रदान करणे, उपचारादरम्यान त्यांचे आरोग्य सुनिश्चित करणे याचा समावेश आहे. रोटरीच्या या सामाजिक सेवेसाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे आले आहेत, जे त्यांच्या प्रकल्पांमध्ये वर्षभर योगदान देतात. मात्र प्रायोजकांप्रती कृतज्ञता म्हणून रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम रोटरी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी यांनी ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर सभागृहात संगीतमय मैफिलीचं आयोजन केले होते. या मैफिलीमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक जशन भूमकर यांचा सहभाग होता. त्यांनी सादर केलेल्या अनेक गझला, हिंदी गाणी आणि शास्त्रीय संगीतांच्या मैफिलींनी कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. जशनने गझल आणि संगीताच्या इतर प्रकारांमध्ये एक विशेष स्थान प्रस्थापित केलं आहे. एक अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांचं नाव संगीत क्षेत्रात गाजते आहे. जशनने आपल्या विविध शास्त्रीय, सूफी आणि गझलच्या कलाकृतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी संगीत संध्याचा मनमुराद आनंद लुटला. ये आज का प्रोग्राम बेसिकली हमारा क्या जो है टीबी मुक्त इंडिया का आह्वान है, जो हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, उसके बारे में हम लोग ये थोड़ा सा सहयोग कर रहे हैं कि थाना के अंदर 4000 पेशेंट ऐसे हैं जो अटेंडेड नहीं है, जिनको टीबी के लिए न्यूट्रिशन फूड नहीं मिलता है. तो रोटरी ने उसमें से 1500 पेशेंट्स को अडॉप्ट किया है, और जिसमें से हमको 400 पेशेंट्स का ऑलरेडी डोनेशंस आ चुका है हमारे रोटरी की तरफ से, और हम एक प्रयास कर रहे हैं इस फंड रेजिंग के जरिए कि बाकी लोग भी इस अभियान से जुड़े. आह्वान यही है कि जितने ज़्यादा से ज़्यादा नागरिक जुड़ सकेंगे उस अभियान को, जो टीबी मुक्त का हमारे माननीय प्रधानमंत्री जी का जो आह्वान है, उस आह्वान को हम जितनी जल्दी, उसके किन्होंने आह्वान दिया है कि 2025 तक हमको इसको टीबी मुक्त भारत बनाना है. तो टीबी मुक्त भारत बनाने के लिए हमने हमारा जो एरिया है, थाना एरिया है, थाना डिस्ट्रिक्ट है, थाना डिस्ट्रिक्ट को हम प्रयास करेंगे कि 2025 तक हम उसमें भी सहभागी हो सकें. माझं नाव डॉक्टर सोनल बांगडे आहे. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमची प्रेसिडेंट आहे यावर्षीसाठी. तर हा आजचा जो कार्यक्रम आहे तो निक्षय मित्र या प्रोजेक्टबद्दल आहे. निक्षय मित्र म्हणजे निक्षय म्हणजे नको, टीबी नको, टीबी मुक्त भारत आपल्याला बनवायचा आहे. त्या उद्देशाने हा प्रोजेक्ट चालू केलेला. तर यामध्ये आपण टीबीच्या पेशंट्सला त्यांना अन्नदान करतो. ते जेव्हा औषधं घेत असतात, 7-7, 8-8 औषधं घेतात त्यांचे 5 ते 6 महिन्यापर्यंत, तोपर्यंत आपण त्यांना पोषक आहार त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला पुरवतो. आता या प्रोजेक्टमध्ये आम्ही ठाणे मुक्त, टीबी मुक्त ठाणे करायचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये आम्ही दर महिन्याला जवळपास 175 ते 200 फॅमिलीजला अन्न पुरवठा करतो. आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हे सगळे जे डोनर्स आहेत त्यांना एक थँक्यू म्हणण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सबसे पहले सबको मेरा नमस्कार दिल से. आई एम वेरी एक्साइटेड फॉर दिस प्रोग्राम. To make music is always, to sing is always a delightful experience, and it gives me even more joy, and it's a very humbling experience to do it for such a beautiful cause as the Rotary clubs have organized for all the TB patients. So me and my fellow musicians were very excited to perform. We'll be performing a series of medleys which are to do with different genres of Indian music, right, from classical to film to Sufi to folk. I hope everybody enjoys the show. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल,
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आगामी विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीतील उद्धव सेनेतून 25 जागांसाठी आग्रह धरणार आहे. 23 ऑगस्ट रोजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे. या निमित्ताने ठाण्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर संभाजी ब्रिगेडचे प्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी माहिती दिली. ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी ठाण्यातील विश्रामगृहावरती रविवारी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी पक्षप्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. त्यासाठी संघटन बांधणी केली जात आहे. पुण्यात लोकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून 5 ते 10 हजार कार्यकर्ते येण्याची अपेक्षा आहे. संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे. मात्र उद्धव सेनेतून आपण किमान 25 जागांसाठी आग्रह राहणार आहोत. संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेल्या राज्यभरात 17 ते 18 आमदार असल्याने आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यातही महत्त्वाची भूमिका ठरली. भांडवलशाहीला हादरा देण्याचं आणि संविधान बचावाचं काम संघटनेनं केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याच विचारधारेची माणसं निवडून गेली पाहिजेत, असं आखरे यांनी यावेळी सांगितलं. तर या बैठकीला शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे, पक्षप्रमुख संभाजी ब्रिगेड, शिवश्री चंद्रशेखर पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, ठाणे जिल्हा शिवश्री प्रशांत गिरी, त्याचबरोबर कळवा उपाध्यक्ष शिवश्री प्रथमेश मिरगळ, विटावा शिवश्री जुनेद अन्सारी, उपाध्यक्ष मुंब्रा कौसा, शिवश्री मिलिंद पेंढरेकर, सचिव ठाणे यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. आज संभाजी ब्रिगेडची आज बैठक झालेली आहे. मुंबई विभाग, रायगड विभाग आणि ठाणे विभागाची बैठक संपन्न झालेली आहे. कारण 23 ऑगस्ट 2024 रोजी बालगंधर्व पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आहे. त्या मेळाव्यासाठी या परिसरातील हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं प्रबोधन करण्यासाठी मी या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रचंड मोठ्या संख्येने दिनांक 23 ऑगस्टच्या लोकशाही जागर महामेळाव्याला ही मंडळी सगळी उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने आजची बैठक होती आणि तसंच संघटन बांधणी, पक्ष बांधणी, त्या अनुषंगाने पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन, ह्या सगळ्या चर्चा आजच्या या बैठकीमध्ये संपन्न झाल्या. महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सकारात्मक वातावरण आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटा गट यांची आमची युती आहे. त्यामुळे पर्यायानं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि आज गावखेड्यामध्ये शेतकरी, कष्टकरी असतील, तरुण असतील, बेरोजगार असतील, सगळे माझ्या महिला भगिनी असतील, युवक असतील, किती जरी फसव्या शासकीय योजना या सरकारनं जरी केल्या तर लोकांना कळून चुकलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची विचारधारा पोहोचलेली आहे. आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करतो, अवगत करतो. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण त्या महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेलं आहे. आणि निश्चितच 2024च्या विधानसभेच्या वर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 25 जागा मागितलेल्या आहेत. त्यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल. आता चर्चासत्र चालू आहे. शिवमुद्रा प्रबोधिनी ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे हे 15वे वर्ष होते. सदर कार्यक्रमाला ठाण्याचे आमदार संजय केळकर, पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डाकणे, शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर स्मिता इंदुलकर, समाजरत्न डॉक्टर नानजीबाई ठक्कर, समाजसेवक महेंद्र जैन, महाजनवाडी ट्रस्टचे अध्यक्ष महेश ठक्कर व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये येथे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साजिद खाकियानी, भाई सोनावणे, शरद बेलसेकर, अनवर मेमन, जाहीर शाह खान, शशी अग्रवाल, आशा खाडे, गीतांजली तांबे, फुरखान सैफी, अजय पवार, समीर नाईक, चेतन उंडगेकर, वरुण मानकामे, हितेश नागरे यांनी विशेष मेहनत घेतली. अरे आ जाना आजा भाईजान. सचिन
आज 15 वर्ष आम्ही साजरं करतोय. ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आम्ही इथे साजरा करतोय. याच्यामध्ये एकच मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते, एकत्र नांदतायत आणि एकत्र नांदणार. कोणीही किती प्रयत्न केला, कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं योगदान एक सारखंच आहे, सिंहाचा वाटा आहे. आपण बघितलं असेल की आज काही ठिकाणी माथेपुरी लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, दोन समाजामध्ये भडकवण्याचा प्रयत्न करतात. 2008 साली आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केला. त्यावेळी एक साधारण 10-15 लोक होती. आज मोठ्या प्रमाणामध्ये मागिरी असेल, राबोडी असेल, हाजोरी, मुंब्रा, कौसा इकडनं हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येतात. मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राख्या बांधतात, हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राख्या बांधतात. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी, मग ते साजिद काकेने असतील, अनवर मेंबर असतील, मोनू सैफी असेल, वेलसेकर असतील, आमच्या आशाताई असतील, आमच्या शशी अग्रवाल असतील आणि सगळे इथे पप्पू मोमीन गेली 10-12 वर्ष येत आहेत आणि सर्व या विभागातील मंडळ आहेत. त्याचप्रमाणे या विभागातील कॉलेज जेवढी आहेत, NKT कॉलेज आहे, ठाणा कॉलेज आहे, भाजलवाडीवाला आहे, अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल, या सगळ्याचे विद्यार्थी इकडे येतात. सर्व गुण्या गोविंदाने एकमेकाला राखी बांधतात आणि एकमेकाच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. हा एक संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न केले. आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या 15 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून जातीय, धार्मिक, सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरच महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे. इथला जातीय, धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहावं, त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो. हिंदू मुस्लिम जे रक्षाबंधन आहे ते आम्ही आज 15 वर्ष झाले कातरई महाजनवाडी हॉल इथे साजर करत असतो. आज आम्हाला आमचे ठाणे नगर पोलीस स्टेशनचे ते आमच्या बरोबर आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात धूमधड़ाक्यात करतो. मैं अनवर मेमन मागरी जुमा मस्जिद ट्रस्ट का सेक्रेटरी हूँ. मागरी में हम रहते हैं. हम 15 साल पहले सचिन भाई के साथ मिलके ये प्रोग्राम शुरू किए थे, जो प्रोग्राम रक्षाबंधन के नाम से है. और इस प्रोग्राम के जरिए हम बताना चाहते हैं कि देश के अंदर पहले से लोग एक साथ में रहते थे, हिंदू मुसलमान आज भी रहते, और ठाणा एक वाइड शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के, और ऐसा होना मिलता है पूरे देश के हर शहरों में. तभी देश की एकता बनी रहेगी और देश आगे जाएगा. ठाण्यातील वागळे परिसरात डम्पिंगची समस्या 31 ऑगस्टपर्यंत सुटणार आहे. पूर्णतः कचऱ्याची विल्हेवाट ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी शिवसेना माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र यामध्ये अनेकांनी राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं होतं. यावर आम्ही कोणत्याही राजकीय श्रेयवाद न करता लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं आहे. तसेच रिक्षा चालक आणि युनियन संघटनेसाठी रिक्षा चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ रिक्षा चालकांसाठी स्थापन केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी अनेक वेळा रिक्षा चालक म्हणून हिनवलं होतं, डिवचलं होतं. त्याचं प्रत्युत्तर येणाऱ्या विधानसभेला रिक्षा चालक त्यांची जागा दाखवून देणार असं रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितले. तर येत्या 25 ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य दिव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तर सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंधू भगिनींनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे गोरगरिबाचे, अनाथांचे नाथ, त्यांनी या कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. रिक्षा चालक मालक यांच्या कल्याणकारी मंडळाने त्याला विशेष करून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिलं. त्यामुळे सर्व रिक्षा चालक मालक संयुक्त आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. एक युनियनसुद्धा त्याच्यामध्ये उतरलेले आहे. संयुक्त त्यांनी एक युनियनचा एक करून आणि त्या ठिकाणी ठाणे शहरातील एकोपा दाखवून त्यांनीसुद्धा एकत्र येऊन हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी खरं तर त्यांनासुद्धा धन्यवाद देतो, कारण सर्वच युनियन एकत्र येणं हे शक्य नसतात. पण माननीय मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे, त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, म्हणून ह्या सर्व युनियन एकत्र आल्या आणि त्यांच्या सत्कारामध्ये ते सहभागी झाले. ठाणे शहरातील ठाणे शहर रिक्षा संयुक्त समिती याच्यामध्ये सर्व पक्षीय युनियन कोणी असं नाही त्याच्यामध्ये की त्यामध्ये नाही. 20 युनियनच्या माध्यमातून
माननीय मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आपण सत्कार ठेवला आहे. आणि इतक्या वर्षाची जी प्रलंबित मागणी होती, अनेक वर्ष किती इतर पक्षाचे मुख्यमंत्री होऊन गेले, आमचं सातत्याने मागणी होती की या असंघटित कामगार वर्गाला एकत्र येण्याची संधी म्हणजे एक कल्याणकारी मंडळ स्थापन करून होऊ शकते. आणि अनेक आश्वासनं दिली गेली, परंतु आजतागायत असा धाडसी निर्णय कोणी घेतला नव्हता. गेली 25 वर्ष आम्ही रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी महामंडळ असावं अशी मागणी करत होतो. आणि ती मागणी प्रत्येक पॅम्पलेटमध्ये मागणी फ्रंट पेजला 1 नंबरला असायची, पण कोणीही त्याची दखल घेतली नाही. आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी कल्याणकारी महामंडळ स्थापन केलंय. त्या कल्याणकारी महामंडळाला नाव देताना त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिलेलं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे गोरगरिबांचे देवता, गोरगरिबांचे पालनहार. आणि त्यांच्या नावाने सुरू केलेलं कल्याणकारी मंडळ रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रखरपणे काम करेल यात शंका नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जो आम्हाला 50 रुपयाचा जो दंड होता, 50 रुपयाचा दंड आम्ही एक मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन सन्माननीय एकनाथजी भोईर साहेबांनी दिलं आणि पुढच्या 8 दिवसामध्ये ते डिसिजन झालं आणि 50 रुपयाचा दंड माफ झाला. 50 रुपये वाटायला 50 रुपये वाटतात, पण ज्या आमचे रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांचं कोरोना काळामध्ये किंवा ज्यांच्या बँकेने गाड्या खेचून नेल्यात, 4-4 वर्ष त्यांचं पासिंग नव्हतं, अशा रिक्षा व्यावसायिकांना 80-80 हजार रुपये दंड होता. आणि याच्यामध्ये फक्त रिक्षावाल्यांचंच भलं झालेलं नाहीये, तर त्याच्यामध्ये ट्रक, टेम्पो, बसेस, गुड्स व्हेकल, टॅक्सीवाले असे असंख्य वाहन चालकांना एक दिलासा मिळालाय. गेल्या 7 दशकांपासून वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझायनर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स रविवारपासून ठाणेकरांच्या सेवेत रुजू झालं आहे. ठाण्यातील राममारुती रोड येथे नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. अद्वितीय कलाकुसरीचे आणि दुर्मिळ डिझाईन्सच्या दागिन्यांची हौशी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे संचालक पुष्कर नगरकर यांनी सांगितले. 72 वर्षाची परंपरा, ग्राहकांचे समाधान आणि विश्वासार्हता कायम राखणाऱ्या नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर, वासंती नगरकर आणि स्वाती नगरकर या प्रमुख मंडळींच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रसंगी संचालक प्रसाद नगरकर, पुष्कर नगरकर, पूजा नगरकर, रोहन कुलकर्णी, प्रियांका नगरकर उपस्थित होते. वसंत नगरकर म्हणाले, पुण्यातील तुळशीबाग लक्ष्मी रोड येथे गेल्या 72 वर्षाच्या ग्राहकाभिमुख सेवेनंतर ठाणेकरांना नाविन्यपूर्ण दागिन्यांची पर्वणी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. सोने, चांदी, हिर यातील पारंपरिक आणि फ्युजन दागिन्यांचे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत. कमी वजनापासून ते जास्त वजनापर्यंतचे सर्व दागिने येथे मिळणार आहेत. मंगळसूत्र, नेकलेस, कानातले सर्व प्रकारचे दागिने तयार करून कस्टमाइज डिझाईनमध्ये करून मिळणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना आवर्जून या दालनाला भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. माझ्याकडे ते हे दिलं, ते गाडी दिली, मला द्यायला सांगितलं. बरं देऊ आमचं मेसर श्रीपाद शंकर नगरकर हे पुण्यातलं सराफी दुकान हे आम्ही ठाण्यात पूर्ण विस्तारित करत आहोत. या दुकानात आम्ही संपूर्ण अत्याधुनिक दागिने जे तुम्ही ठाण्यात मिळणार नाहीत ते तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच हिऱ्याचे, मोत्याचे आणि चांदीचे वस्तू, ऑर्नामेंट्स, दागिने तुम्हाला येथे मिळतील. तसेच आम्ही इथं सोन्याची वेढणी, नंतर नाणे हे सुद्धा तुम्हासाठी उपलब्ध करून देणार आहे. तरी सर्व ठाणेकरांना असा आम्ही आवाहन करतो की संपूर्ण ठाणेकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही मनापासून इच्छा आहे. हे आपलं वेगळेपण जे आहे आमचं पेशवाई कलेक्शन आणि डिझाईन्स जे तुम्हाला ठाण्यामध्ये दिसणार नाहीत ते संपूर्ण आम्ही इथं तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. जेणेकरून जडाऊ, नंतर कुंदन ज्वेलरी, पोलकी ज्वेलरी, डायमंडची दागिने संपूर्ण चांगल्या तऱ्हेने तुम्हाला हे दिसतील.
आपलं श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हे 72 वर्षापासूनची पेढी आहे आणि मूळ आम्ही पुण्यापासून आम्ही सुरुवात केली. आता ठाण्यामध्ये आपली नवीन ब्रांच ओपन झालेली आहे आणि आपला वेगळेपणा म्हणजे युनिकनेसेस, आपले डिझाईन्स जे आहेत हे खूप वेगळे आहेत आणि असे डिझाईन तुम्हाला कुठेच बघायलाही मिळणार नाहीत आणि वेगळेपणा आहे डिझाईन्समध्ये. सो मी सगळ्या ठाणेकरांना आवाहन करते की सगळ्यांनी आपल्या पेढीला, ब्रांचला लवकरात लवकर भेट द्यावी आणि डिझाईन्सचा उपभोग घ्यावा. नमस्कार, मी प्रियांका नगरकर. आमचं पुण्यामध्ये लक्ष्मी रोड, तुळशीबाग अशा 2 ब्रांचेस आहेत. आज आम्ही ठाण्यामध्ये पदार्पण केलेलं आहे नगरकर ज्वेलर्स या नावाने. या शोरूमचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्याकडे जितके काही डिझाईन्स आहेत ते सगळे युनिक आहेत आणि प्रत्येक डिझाईनमधली जी कारागिरी आहे ही खूप युनिक आहे. एकासारखं दुसरं तुम्हाला डिझाईन मिळणार पण नाहीत, ही आमच्या या दुकानाची वैशिष्ट्य आहे. आणि लाईट वेटपासनं म्हणजे 5 ग्रॅमपासनं ते 500 ग्रॅमपर्यंतचा आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत, सगळ्या ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत. भविष्यात आम्ही याच्यानंतरच्या 4 ब्रांचेस ओपन करण्याचं आता सध्या प्लॅनिंग चालू आहे. गणेश उत्सवासाठी आपल्याकडे मंडळांना आपण म्हणजे मोदक, त्याच्यानंतर तोरणं, त्याच्यानंतर दुर्वा, परत जास्वंदीचं पानं, चाफ्याची पानं, केवडा, म्हणजे गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. आज और हमारा ये दालन जो है, वी आर फ्रॉम पुणे एक्चुअली. तो हमारा 1952 से पुणे में हमारा शोरूम है SS नगरकर ज्वेलर्स नाम से. तो हम उधर बहुत अच्छा बिजनेस करते हैं. हमारा डिज़ाइनिंग से लेके मैन्युफैक्चरिंग से लेके सेल्स तक हमारा खुद का प्रोडक्शन सेंटर है और हमारा रिटेल शोरूम्स भी है उधर. तो ये ठाणे में हमारा बहुत अच्छा क्लाइंटल बेस क्रिएट हुआ था. ठाणे से लोग पुणे आते थे, हमारे इधर परचेस करते थे. तो ठाणेकर हमको बोले कि सर आपको इधर आना चाहिए, इधर बहुत अच्छा रिस्पांस मिलेगा. एंड आई एम लाइक ऑस्ट्रक राइट नाउ, क्योंकि जिस तरह से ये लोगों का रिस्पांस आ रहा है, इट्स माइंड ब्लोइंग. हमने अभी आधा घंटा भी नहीं हुआ और पूरा शोरूम फुल है. मतलब हमको इतना पता नहीं था कि ठाणेकर आर सो शौकीन, कि उनको ज्वेलरी का इतना शौक है और उनको बहुत पसंद भी आ रहा है. तो मेरी यही विनंती है सबसे, दैट वी आर हैविंग प्लेंटी स्टॉक राइट फ्रॉम लोअर बजट टू हायर बजट. और हमारा खुद का प्रोडक्शन है और मैन्युफैक्चरिंग भी घर में होता है. सो वी कैन ऑल्सो डू bespoke स्टफ. आपको अगर कुछ अलग किस्म का ज्वेलरी बनाना है, एग्जीक्यूट करना है, तो वो भी हम कर सकते हैं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.